आज आपल्या घरच्या ताकाची खास कढी बनवत आहे। सुरुवात केली 4 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्यापासून। त्यात थोडंसं मीठ, थोडंसं जिरे घालून उकळीत छान बारीक कुटून घेतलं। तयार पेस्ट एका प्लेटमध्ये काढून ठेवली। यानंतर घरच्या दुधापासून ताक घेतलं आणि त्या ताकात थोडंसं बेसन पीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे मिक्सचर तयार आहे कढीसाठी। त्यानंतर आता चुलीवर कढई ठेवली, 1.5 चमचा तेल टाकलं आणि तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकून ती जी मिरची आणि लसणीची पेस्ट होती ती टाकली आणि हलकीशी हळद टाकली आणि मग त्यावर ओतलं ते ताकाचं आणि बेसनाचं मिश्रण। सगळं छान ढवळून एकजीव करून घेतलं। चुलीचा जाळ थोडा वेळ ठेवला आणि कढीला एक सुंदरशी उकळी येऊ दिली आणि मग जाळ काढून फक्त निगाराच्या मंद आचेवर ती कढी हळूहळू शिजू दिली। 5 मिनिटांनी तयार झाली आपली साधी पण मनाला भिडणारी चुलीवरची ताकाची कढी।